तुझ्यासाठी जीव झुर मन माझे खरा जाऊ नको दूर तू जाऊ नको दूर रंग तू घे तुझा रंग Once more! Once more! Once more! नाही मी कोणाचा तुझ्यासाठी जीव झुर मन माझे खरा जाऊ नको दूर तू जाऊ नको दूर रंग तू घे तुझा रंग आत्ता जो तुम्ही प्रीव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. ते सर्व एडिटिंग ट्युटोरियल मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा. जर तुम्ही चॅनेलवरती नवीन पहिल्यांदा चाला सर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती ॲज पर आवर इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल जो देत असतो. तर सोबतच मित्रांनो ह्या व्हिडिओचं लागणारं आपलं जे बेटमार्कचा QR कोड आहे ना तो या व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे. तो व्हिडिओ जरा स्किप न करता पहा. आणि तो एक QR कोड असणार आहे ना तो QR कोड आपल्याला सापडल्या लगेच स्क्रीनशॉट काढून घ्यावा लागणार आहे. तर त्यासाठी आपण व्हिडिओ जरा स्किप न करता पहा आणि काळजीपूर्वक पहा. QR कोड सापडल्या लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि राहिला विषय म्हणजे आपले जे एडिटिंगला जे लागणारे ॲप्स आहेत ना ते आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती एक अवेलेबल आहे मित्रांनो, म्हणजे आपलं अलाइट मोशन. आणि जे आपलं कॉलेज मेकर ॲप आहे ना ते आपल्याला प्लेस्टोरवरती इझिली अवेलेबल होऊन जाईल. तर चला मित्रांनो जरा येण्या वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्या तर आपल्याला ना प्लेस्टोरवरून कॉलेज मेकर हे ॲप डाउनलोड करायचे, त्यानंतर ओपन करायचे. ओपन केल्या इथे कॉलेज नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून आपल्याला इथे कोणतेही 8 फोटोज आहेत ना सिलेक्ट करायचे आहेत. 8 फोटो सिलेक्ट केल्यानंतर ना नेक्स्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता ते रेशोवरती क्लिक करून आपल्याला 9:16चा रेशो सिलेक्ट करून लेआउटवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना इथे आपल्याला कोणता लेआउट हवा आहे ना ते सिलेक्ट करायचे इथे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता आपले फोटोज आहेत ना असं तुम्ही त्या फोटोवरती क्लिक करून असं ॲडजस्ट करू शकता. तर आता सगळे फोटोज तुम्ही ॲडजस्ट करून घेतल्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता ह्या फोटोला आहे ना सेव्ह करायचं कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून. तर इझिली आपला फोटो आहे ना सेव्ह होऊन जाईल. तर आता हा फोटो सेव्ह झाल्यानंतर ना आपल्याला आहे ना आपला अलाइट मोशनमधला बेटमार्कचा QR कोड आहे ना तो सापडला, म्हणजे जो आपल्याला सापडणार आहे ना QR कोड त्याचा स्क्रीनशॉट काढून त्याला आपल्याला आहे ना गुगल लेन्समध्ये इम्पोर्ट करायचे. गुगल लेन्समध्ये इम्पोर्ट केल्या आपल्याला एक QR कोडवरती एक लिंक येईल. त्या लिंकवरती क्लिक केल्या इझिली आपले जे अलाइट मोशनचं बेटमार्क आहे ना ते आपल्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट व्हायला सुरुवात होईल. तर इम्पोर्ट झाल्यानंतर आपलं अलाइट मोशन आहे ना ते ओपन करायचे. ओपन केल्यानंतर ना आता इथे प्रोजेक्ट्स नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. प्रोजेक्ट्समध्ये यायचे. त्यानंतर ना आता आपलं जे प्रोजेक्ट आहे ना बेटमार्कचं अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे एकदम कडकमध्ये बनवलेलं आहे. तर एवढे प्रोजेक्ट तेवढा आवडला तर एक लाईक नक्कीच करून घ्या. तर बघू शकता मित्रांनो. तर आता आपल्याला आहे ना इथे आपले इमेजेस ॲड करायचे. त्यासाठी आपल्याला आहे ना खाली स्क्रोल करून इथं थोडं पुढे यायचे. त्यानंतर इथे ग्रुप अँड मास्क वन नावाची एक ग्रुपची लेअर दिसेल. या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचे. त्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन हे आपली जी 3 नंबरची इमेजची लेअर आहे ना या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन आता या नावावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता आपला कोणताही एक फोटो आहे ना इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर ना कोपऱ्यातल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे. तर इझिली आपली इमेज आहे ना तिथे ॲड होऊन जाईल. ॲड झाल्यानंतर ना आता इथे ग्रुपच्या लास्टला येऊन मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन इथे आपण कसं पाहिजे तसं ॲडजस्ट करू शकता. सगळं ॲडजस्ट केल्यानंतर ना बॅक यायचं. आता तर बघू शकता मित्रांनो ते पहिल्या ग्रुपमध्ये म्हणजे ही ब्रशची जी व्हिडिओची लेअर आहे ना म्हणजे त्या लेअरच्या मागं आपली इमेज येऊन जाईल. तर आता आहे ना असंच आपल्याला पुढच्या ग्रुपच्या लेअरमध्ये सुद्धा करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो. तर आता इथे ह्या ग्रुपमध्ये सुद्धा आपल्याला ॲड करावं लागणार आहे. पण त्याआधी आपली ही जी बॅकग्राऊंडची लेअर आहे ना ही आपली जी ग्रेल आर्ट केलेली तिथे आपल्याला चेंज करण्यासाठी ते वरी स्क्रोल करायचं. म्हणजे ते थोडंसं खाली आल्यानंतर ना
ते ग्रुप 1ची लेअर दिसेल. त्या लेअरच्या खाली एक ग्रिल आर्ट नावाची एक लेअर दिसेल. या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचे. त्यानंतर नंबरवरती क्लिक करायचे. त्यानंतर आपली जी आत्ता ग्रिल आर्ट केलेली इमेज आहे ना ते सिलेक्ट करून कोपऱ्यातल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. तर इझिली आपली जी ग्रिल आर्टची इमेज आहे ना ती बॅकग्राऊंडला ॲड होऊन जाईल. तर आता आपल्याला ग्रुप 1च्या ह्या ग्रुपच्या लेअरवरती येऊन एडिट ग्रुपमध्ये जायचं. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन ते 3 नंबरची ग्रुपची लेअर दिसेल. या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन इथे एडिट ग्रुपमध्ये जायचं. त्यानंतर आता 2 नंबरची लेअर आणि या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करायचं. त्यानंतर आता आपला जो इमेज आहे ना तो इथे ॲड करायचं. सिलेक्ट करून कोपऱ्यातला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे. त्यानंतर बॅक येऊन मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन आपल्या इमेजला असं सेट करून घ्यायचे. त्यानंतर बॅक यायचे आता. तर अशा प्रकारे ग्रुपमध्ये आपले हे लेयर्स आहेत ना ते ट्रिम होतील चुकून. तर ते आपल्याला ट्रिम झालेले आता ग्रुपच्या लास्टला यायचं. त्यानंतर या तिन्ही लेयर्सला असं सिलेक्ट करून यात 1 नंबरचं ऑप्शन आणि 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. असं तर इझिली येऊन जाईल. तर बघू शकता मित्रांनो आता हे आल्यानंतर बॅक यायचे. तर बघू शकता आता आलेलं आहे सगळं बरोबर आलेलं आहे. त्यानंतर आता ते खाली स्क्रोल करून येते जे बारकी जी ग्रुपची लेअर आहे ना या लेअरवरती क्लिक करायचे. हे आपले दुसरे इमेज असणार आहे ती ॲड करायची. त्या लेअरवरती क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं. त्यानंतर ग्रुपच्या स्टार्टिंगला 3 नंबरच्या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं. कलर अँड फिलमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करून आपलं इमेज आहे ना ते सिलेक्ट करून कोपऱ्यात प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. त्यानंतर बॅक येऊन मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन असं बरोबर पद्धतीने सेट करायचे. त्यानंतर बॅक यायचं आता. तर बघू शकता मित्रांनो इथे इमेज आहे ना ती ॲड होऊन जाईल. त्यानंतर आता इथे पुढे देखील तुम्हाला मी पहिल्यांदा ॲड करणं म्हणजे ह्या ग्रुपमध्ये ॲड करणं कसं ॲड करायचं ते सांगितलेले. तर ते तुम्ही ॲड करून घ्यायचे. इथे पुढे सुद्धा मी आत्ता ॲड करून दाखवलेलं आहे. इथे हे तुम्ही सगळे लेयर्सला इथे ग्रुपचे लेयर्स आहेत ना इथे हे ग्रुप बघू शकता. इथे आपण आता कसं रिप्लेस केलं ना तसं रिप्लेस करायचं इथे इमेज आपली. त्यानंतर आता ते ग्रिल आर्टची जी लेअर आहे ना या लेअरवरती सुद्धा आपलं ग्रिल आर्टचं इमेज आहे ना ते कलर अँड फिलमध्ये जाऊन नंबरवरती क्लिक करून आपलं इमेज ॲड करायचे. त्यानंतर आता ते 19.22 सेकंडच्या बेटवरती यायचे. पण त्याआधी आता मी तुम्हाला एक QR कोड देतो. त्या QR कोडचा तुम्ही एक स्क्रीनशॉट करून घ्यायचे. तो आपला बेटमार्कचा QR कोड असणार आहे. तर मित्रांनो हा आपला बेटमार्कचा QR कोड असणार आहे. या QR कोडचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. हा QR कोड आपल्याला गुगल लेन्समध्ये किंवा आपल्या प्लेस्टोअरवरती एक ॲप अवेलेबल आहे मित्रांनो. तो QR कोड अँड बारकोड स्कॅनर नावाचा तो ॲप डाउनलोड करून त्या ॲपमध्ये आपल्याला हा QR कोड सिलेक्ट करायचे. त्यानंतर आपल्याला त्या QR कोडच्या वरी एक लिंक येईल. त्या लिंकवरती क्लिक केल्या आपला बेटमार्क आहे ना तो अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट व्हायला सुरुवात होईल. तर आपले ह्या QR कोडचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आता. तर आता स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर या बीटवरती यायचे. त्यानंतर इथे 3 नंबरची आपली फोटोची लेअर आहे ना या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करायचे. त्यानंतर आपला इमेज आहे ना इथे सिलेक्ट करून कोपऱ्यातल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे. त्यानंतर इझिली आपले इमेज आहे ना ते ॲड होऊन जाईल. तर अशा प्रकारे इथे सगळे इमेजेस आपले रिप्लेस करायचे आहेत. तर इथे रिप्लेस केल्यानंतर आता इथे आपल्याला इथे डोक्यावरतीचे इमोजी दिसत आहे ते आपल्याला घालवण्यासाठी म्हणजे थोडं साईडला लावण्यासाठी इथे इंकची लेअर दिसत आहे. लिंकच्या लेअरच्या खाली एक आपली ते इमोजीची लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन आपल्याला आपली इमोजीची लेअर आपल्याला इथे इमोजी आपण खाली देखील ठेवू शकता अशा प्रकारे. तर आता खाली घेतल्यानंतर इझिली येऊन जाईल. तर सगळ्या इमोजीच्या लेअरला आपण सेट करून घ्यायचं असं कुठं हवं आहे तिथं. सेट केल्यानंतर आता इथे एक लास्टच्या ग्रुपच्या लेअरवरती येऊन एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंगला येऊन या 4 नंबरच्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन नंबरवरती क्लिक करून आपला इमेज सिलेक्ट करून कोपऱ्यातला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे. तर इझिली येऊन जाईल अशा प्रकारे. तर आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर अशा प्रकारे तर आता बनवून रेडी झाल्यानंतर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी एक वेळेस बॅकवरती क्लिक करायचं. त्यानंतर कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. तर इझिली आपला व्हिडिओ तो
गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशाच प्रकारे अलर्ट मशीनचे QR कोड्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा